नामस्मरण आणि अन्नदान ही कलियुगाची वैशिष्ट्ये. या दोन गोष्टींनी कलियुगात मानव तरुण जाणार. भागवताचार्य हरिभक्त पारायण मनोहर महाराज शास्त्री आळंदीकर यांचे प्रतिपादन. परमपूज्य रामचंद्र दत्तात्रय देशपांडे काका यांच्या द्वादश स्मरण हेतू व इतर त्यांच्या भक्तमंडळी स्मरणार्थ भागवत सप्ताहाचे आयोजन मनमाड येथील छोट्या गुरुद्वारात करण्यात आले होते. हा संगीतमय भागवत सप्ताह अतिशय रंगला. महाराजांनी पुराणातील कथा सांगताना प्रत्येक कथेला आजच्या काळाची जोड दिली. अगदी सोप्या सुंदर शब्दात कथेचे विवेचन केले. भागवत कथा सांगताना महाराज म्हणतात, जीवनात खोटे कधीही बोलू नका, दुसऱ्याचे कधीही लुबाडू नका, कोणाचाही ईर्ष्या करा, पण त्यांच्यासारखे आयुष्यात बनण्याचा प्रयत्न करा, पण द्वेष कोणाचा कधीही करू नका. ताटात लागेल तेवढेच अन्न घ्या. प्रत्येक टाकलेल्या अन्नाच्या कणाची किंमत आपणास मोजावीच लागते. जीवनात राजा असो किंवा रंक, प्रत्येकाची गती आपल्या चांगल्या कर्मांनी घडत असते. भागवत कथेची सुरुवात परीक्षित राजाची कथा, मिळालेला शाप आणि मोक्षाला जाताना शुकदेवाकडून राजाने ऐकलेली भागवत कथा. भागवत कथा सांगणे, श्रवण करणे, भजन करणे हे सगळेच खूप सुंदर. भगवंत जिच्या पोटी जन्माला येतो ती आई कशी असेल, तो तिचा गर्भ किती पवित्र असेल. कर्दम ऋषीची कथा, शुकदेवाचा जन्म, ध्रुवाची कथा, प्रल्हादाची कथा, नृसिंह अवतार, गजेंद्र, मोक्ष, वामन अवतार, गंगेचे अवतरण या कथा ऐकताना असे वाटले की जणू आपण त्या काळात जाऊन कथा ऐकतो आहोत. कृष्ण जन्म कथा करताना पाळणा केलेली सजावट, असे वाटले की आज इथे पापांचा उद्धार करण्यास खरंच कृष्ण जन्म झाला. पंजिरीच्या प्रसादाने तृप्त झालो. श्रीकृष्णाच्या बाललीला, पुतना मोक्ष, अनेक राक्षसांचा वध, हरिहर भेट, महादेव कृष्ण भेटीचे वर्णन मनोहर महाराज शास्त्री यांनी खूप सुंदर केले. जात पात पंथ विसरा आणि प्रेम आणि भक्तीला जवळ करा. महाराज सांगतात, परमेश्वर ज्ञानापेक्षा भक्तीने आणि प्रेमाने जवळ येतो. गोवर्धन पर्वत 56 भोग असा सुंदर सोहळा झाला. या कथेत महाराज म्हणतात, कुठल्याही गोष्टीचा अहंकार आला की त्याचा नाश होणारच. फक्त त्या परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून आपले पाप पुण्य त्याला अर्पण करा. त्यांचे भजन, नामस्मरणच आपल्याला तारणार आहे. कृष्णलीला, कृष्ण रासलीला, गोपिका गवळणीचे कृष्णावरचे प्रेम, ती भजने, त्या गवळणी अवघे गोकुळच अवतरल्याचा भाग झाला. कथा पुढे सरकते आणि द्वारकाधीश रुक्मिणीचा सुंदर सोहळा होतो. मंगलाष्टके, अंतरपाठ अशा सुंदर सोहळ्याचा लाभ अनेक भक्तगणांनी घेतला आणि सगळे उपस्थित भाविक तृप्त झाले. सुदाम चरित्र, परीक्षित राजाचा मोक्ष होतो येथे कथेची सांगता होते. महाराज 19 वर्षापासून 400 ते 450च्या वर कथा करीत आहेत. भागवत कथा त्यांनी सांगितल्या. वृंदावनाला त्यांचे काही वर्ष वास्तव्य होते. असे मनोहर महाराज मनमाडकरांना लाभले हे भाग्यच. त्यांना साथ दिली मृदुंगाचार्य विठ्ठल महाराज सोनावणे, हार्मोनियम गणेश वाघ, गायनाचार्य राजू वडकते, मुंडे महाराज, साऊंड सिस्टीम सुंदर पगार, मनोज देशपांडे, सर्व देशपांडे परिवार. यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. सगळी मनमाडमधील भजनी मंडळे व दत्तोपासक मंडळाची मोलाची साथ या कार्यक्रमाला लाभली.